कोणी केला माहिती पण नाहीये. आपण 2010 साली इथे पाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे एक दालन केले. जाऊन मुद्दामून बघा काय अवस्था यांच्या कारभारात त्याची झालेली आहे. मी अभिमानाने सांगेन की ते दालन आपण उभं करू शकलो याचं कारण मुंबई महानगरपालिका आपल्याकडे होती. तेव्हा सगळे मोठे नेते होते. जनसंघ त्याच्यामध्ये कुठेही नव्हता. मुळामध्ये लढणारे नाहीच. हे घरं पेटून पोळ्या भाजवणार आहेत, आगी लावायच्या, आपलीच माणसं आपल्यावरती सोडायची. रक्तपात झाला तर आपल्यामध्ये होईल, पण ते तिकडे पोळ्या भाजणार. जनसंघ कुठेही नव्हता. पण जनसंघ केव्हा घुसला मध्ये? संयुक्त महाराष्ट्र समिती जी माझ्या आजोबाने आणि सगळ्यांनी मिळून स्थापन केली होती. सगळे पक्ष हे एकत्र आले. मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे. त्याही वेळेला गुजरातचा डोळा हा मुंबईवरती होताच. द्विभाषिक राज्य होतं. आणि तुम्ही हिंदू हिंदू जे म्हणता ना, त्यावेळेला मोरारजी देसाई नावाचा नरराक्षस जो गुजरातमध्ये जन्माला होता, तोच नरराक्षस मुख्यमंत्री होता. आणि त्यांनी दिसताच क्षणी गोळ्या घाला. गोळ्या ही माणसं मारण्यासाठी दिलेली आहेत, त्याचा योग्य वापर करा हे आदेश देणारा मोरारजी देसाई हा हिंदूच होता. मरणारी मराठी माणसं होती. पण एक गोष्ट तुम्हाला मुद्दामून सांगतो की जनसंघ त्याच्यामध्ये कुठेही, म्हणजे गोळीला तुम्ही पोळीला आम्ही, पण त्या सगळ्या लढ्यामध्ये अण्णाभाऊ साठे होते. तसाच एक शाहीर अमर शेख हा महाराष्ट्र प्रेमी मुसलमान सुद्धा होता. आणि तो ठणकावून सांगायचा, जागा मराठा आम जमाना बदलेगा. आणि त्यांचं पुढचं वाक्य जे आहे, दो कौडी के मोल मराठा बिकने को तैयार नहीं. तो शिल्लक राहिलाय का आज मराठी माणूस? दो कौडी के मोल मराठा बिकने को तैयार नहीं, हे छाती ठोकपणे दिल्लीश्वरांना ठणकावून सांगणारा अमर शेख. अहो मेवा भाऊ, तुम्ही आम्हाला काय शिकवताय? हे सगळं अदानीकरण चाललेलं आहे. आमची मुंबादेवीच्या नावावरून तिचं नाव आम्ही मुंबई ठेवलं. मला आता भीती वाटते. म्हणजे भीती तर वाटत नाही, कारण तुम्ही एवढे म्हटल्यानंतर त्यांना भीती वाटली पाहिजे की मुंबईचं परत बॉम्बे करण्याचा त्यांच्या मनामध्ये डाव आहे का? आणि तो अण्णामलई याला, त्याला मला खास धन्यवाद द्यायचे. का धन्यवाद? कारण तो नकळत बोलून गेला. भाजपच्या मनातलं जे काळं आहे तो ते बोलून गेलेला आहे. असंच ज्या वेळेला लोकसभेच्या सुमारास त्यांनी जो नारा दिला होता, आपकी बार 400 पार, मी म्हटलं होतं आपकी बार तडीपार. आणि त्यांच्याच खासदारांनी बिंग फोडलं होतं की 400 पार का? कारण आम्हाला संविधान बदलायचंय. संविधान का बदलायचंय? तर एका साध्या मराठी माणसाने लिहिलेलं ते संविधान, यानं तर देवाने पाठवले. पण एक सारा माणूस संविधान लिहितो आणि त्या संविधानाच्या आधारावरती देश चालतो, असं काय शक्य आहे? आज ही सगळी परिस्थिती तुम्हाला दाखवल्यानंतर मी जिथे जातोय, ज्या ज्या महापालिका बघतोय, रिपोर्ट घेतोय, सगळीकडे एकच हालत आहे. आपली ही सोन्यासारखी मुंबई, ज्याच्या ठेवी आपण 92,000 कोटीपर्यंत नेल्या होत्या, त्या यांनी 70,000 कोटीपर्यंत तोडलेल्या आहेत. आज आपण हे सगळं प्रदूषण बघतोय. हे नुसतं प्रदूषण नाही, हवेचं प्रदूषण नाही, हे